मुलुंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील नवा हंगामा पाहायला मिळाला। मुलुंडच्या वॉर्ड नंबर 108 मधून किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या निवडणूक रिंगणात आहे। या वॉर्डात किरीट सोमय्यांनी पैसे आणि साडी वाटल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। यानंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धाव घेत चौकशी केली असता तपासात काहीच आढळलं नाही। मात्र पोलीस स्टेशन बाहेर 100हून अधिक शिवसैनिक जमले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली। या सगळ्या संदर्भात सेना खासदार राहुल शेवाळेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं। अखेर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले। मात्र ऐन रात्रीच्या राड्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला।